आणि आता सुरुवात करूया महापालिकेतील काही महत्त्वाच्या घडामोडींपासून। आज अखेर प्रशांत जगतापांनी काँग्रेसचा हात हातात घेतला। जशी शरद पवार आणि दादांची युती होणार ही चर्चा जोर धरू लागली, तशी प्रशांत जगतापांनी शरद पवारांची साथ सोडली। पण जराशी पार्श्वभूमी ऐका। हे तेच प्रशांत जगताप आहेत ज्यांनी शरद पवारांसोबत 1999 मध्ये काँग्रेस सोडली। त्या दिवसापासून ते आधी शरद पवार, मग अजित पवार आणि अगदी कालपर्यंत सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय होते। अजित पवारांनी वेगळी वाट धरली तेव्हा पुणे राष्ट्रवादी जवळपास संपली होती। अशा कठीण वेळी ते दादांशी कडवटपणे लढा देत होते। गेल्या 2.5 वर्षांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पुण्यातलं नवं कॅडर उभं करण्यात जगतापांची मोठी भूमिका आहे, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मोठी चर्चा होतीये। बरं, शरद पवारांची साथ सोडून प्रशांत जगताप कुठे गेले? तर काँग्रेसमध्ये। आता इथे सगळ्यात मोठी गंमत आहे, अजितदादांची तडजोड नाही असं म्हणत जगतापांनी तुतारी सोडून काँग्रेसमध्ये घरवापसी केली। पण पुण्यात शहर काँग्रेसमधला एक गट अजितदादांसोबत जाण्यासाठी उत्सुक आहे। खुद्द अजित पवारांनी सतेज पाटलांना फोन करून पुण्यातल्या आघाडीसाठी प्रयत्नही सुरू केले होते। आता समजा असं झालं तर प्रशांत जगताप नक्की काय करणार आहेत? दादांच्या राष्ट्रवादीसोबत काँग्रेस नेते म्हणून जुळवून घेणार का? अर्थात हे लवकरच कळेल। पण सध्या तरी पुणे काँग्रेसचा एक मोठा गट ठाकरेंसोबत एका नव्या आघाडीच्या प्रयत्नात आहे। इथे काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे अशा एका नव्या समीकरणाची चर्चा सुरू आहे। अगदी जागा वाटपापर्यंत चर्चा पुढे गेल्याचं समजतंय। त्यामुळे कदाचित जगतापांचा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीरही ठरू शकतो। हेही अर्थातच येत्या काही दिवसांमध्ये कळेलच। तुर्तास आजच्या पक्षप्रवेशानंतर त्यांनी केलेली एक घोषणा ऐकूया। काँग्रेसचा प्रवेश हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारधारा आणि गांधी आणि नेहरू विचार पुढे नेण्याकरताचा हा प्रवेश आहे। याच्यामध्ये कुठेही माझे जुने पक्षप्रमुख यांच्यावर माझा कुठला वाद झालाय किंवा मी विरुद्ध पक्षप्रमुख, जुने पक्षप्रमुख अशा प्रकारचा वाद बिलकुल रंगू नये। माझी लढाई आहे ती भाजपच्या विरोधात आहे। माझी लढाई ही संघाच्या विरोधात आहे। माझी लढाई जाती आणि धार्मिक आतंकवाद करणाऱ्यांच्या विरोधात। जगतापांसारखा मोठा नेता काँग्रेसमध्ये गेल्यामुळे पुणे महापालिकेमध्ये समीकरणं बदलणार आहेत, कारण अजित पवारांसोबत जाण्यास काँग्रेसनेही आपला नकार कळवलाय आणि त्यामुळेच महाविकास आघाडी अधिक राष्ट्रवादी हे समीकरण आता जुळत नाहीये। आता मुंबईसारखीच पुण्यातही तिरंगी लढत होईल असं दिसतंय। पवारांचे पक्ष, भाजप, शिवसेना युती आणि जगतापांमुळे ताकद वाढलेली काँग्रेस, यात कुणाची सरशी होईल? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला सांगा। आमच्या पोलमध्ये सहभागी होऊन प्रश्न पाहण्यासाठी जाऊया पोल सेंटरला। आजचा आमचा प्रश्न आहे, पुणे महापालिकेमध्ये मतदारांचा कौल कुणाला मिळेल असं वाटतं? एकत्र राष्ट्रवादी म्हणजे 2 राष्ट्रवादी एकत्र, काँग्रेस का शिवसेना, भाजप? अजूनही तुम्ही वोट करू शकता आणि तुमचा कौल आम्हाला जाणून घ्यायचा आहे। आता हा प्रश्न विचारण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे प्रशांत जगतापांचा पक्षप्रवेशही आहे। पण पुण्याचा जरा इतिहास पाहिला तर आजच्या प्रश्नामध्ये काँग्रेस हा पर्याय का दिला तेही कळतं। खरं तर एकेकाळी पुणे महापालिकेमध्ये काँग्रेसचा प्रचंड दबदबा होता। पुढे तिथे दादांनी आपला गड उभा केला, मोठं कॅडर उभं केलं। त्याच काळामध्ये प्रशांत जगताप पुण्याचे महापौर बनले होते। पण 2017ला अजितदादांचा हाच गड भाजपनं उद्ध्वस्त केला, आपलं बस्तान बसवलं।